राजकीय प्रश्न आहे. जर जिल्हावासियांना तोंड दाखवायची हिंमत असेल तर बंद पडलेली जी योजना आहे सिंधुरत्न ती सुरू करून दाखवा अधिवेशनात, असं आव्हान तुम्हाला वैभव नाईक यांना. एक गोष्ट असं आहे की वैभव नाईक हे माझे जुने सहकारी आहेत. मी सांगितलं तसं वागले असते तर आज ते सुद्धा आमदार राहिले असते. नको तिथं बोलायचं, काही बोलायचं, ह्याला काय अर्थ नसतो. आपल्याला माहिती आहे की आधी चांदा ते बांधा योजना होती, त्याच्याऐवजी सिंधुरत्न योजना आणण्यात आली. सिंधुरत्न योजनेची मुदत होती, ही मुदत 31 मार्चला संपलेली आहे. कुठल्याही स्कीमची मुदतवाढ करताना त्याच्यामध्ये एक क्लॉज मी स्वतःच घातला होता, कारण ह्याचं डिझाईनच मी बनवलं होतं. चांदा ते बांधा के सिंधुदुर्ग, की ह्याला एक थर्ड पार्टी ऑडिट असावं, की आपण ज्याला शासनाचा पैसा खर्च करतो त्याला त्याच्यामधून लोकांचं उत्पन्न किती वाढलं हे सुद्धा आपण सिद्ध केलं पाहिजे. आज प्रत्येक बाबतीत आम्ही उत्पन्न वाढवून दाखवलेलं आहे. भाताचं उत्पन्न वाढवून दाखवलेलं आहे, फलोद्यानमधलं उत्पन्न वाढवून दाखवलेलं आहे, पर्यटनाचं उत्पन्न वाढवून दाखवलेलं आहे, मच्छीमारीचं उत्पन्न वाढवून दाखवलेलं आहे. असं केल्याशिवाय पर कॅपिटा इन्कम ग्रोथ होणार नाही. तुम्हाला सगळे सेक्टर्स कव्हर करायला लागतात, अगदी काथ्याच्या दोरीपासून ते टसर सिल्क पर्यंत आज सगळ्याची निर्मिती सिंधुदुर्गमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ही केवळ सुरुवात आहे, हा भारतामध्ये इतिहास घडेल. तर अनेक वेळेला त्या स्कीमचं कौतुक करणारे केवळ राजकारणासाठी म्हणून सुरू करून दाखवा म्हणजे त्याच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायलाच लागतात. मुदतवाढ तर मला अर्थमंत्र्यांनी सांगितलेले एक या अधिवेशनात मुदतवाढीची घोषणा निश्चित होईल, परंतु याच्यासाठी जो फंड्स आणि आवश्यक आहे त्याच्यासाठी हे एक परफॉर्मन्स ऑडिट ज्याला म्हणतात तसं ऑडिट होणं आवश्यक आहे. तेवढं झाले की मुदतवाढ 100% होणार, त्यांनी काळजी करायला नको. मी स्कीम आणली, मुदतवाढचा मीच आणली. अजित पवारांच्या बैठकीमध्ये तुमच्या बोलण्याची हिंमत नाही म्हणून ही योजना बंद पडली असेल. बघा, मला बोलण्याची काय हिंमत हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे, त्याच्यामुळे ते त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. मी ज्यावेळेला बोलतो टीव्हीवर मुख्य प्रवक्ता म्हणून, त्यावेळेला सगळी लोक ते अत्यंत काळजीपूर्वक ऐकतात, कारण मी कुठलंही चुकीचं, वाईट किंवा अतिरंजित बोलत नाही. जिथं आवश्यकता आहे, जिथं सोशल ऑडिट केलं पाहिजे, सोशल ऑडिट केलंच पाहिजे ना. ते करायला काही वेळ लागतोय, कारण आम्ही त्याच्यासाठी योग्य यंत्रणा शोधतोय. झाल्याबरोबर लगेच आम्हाला मुदतवाढ मिळेल आणि तशी खात्री मला अजितदादांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे मला हिंमत नाही वगैरे असं बोलण्यापेक्षा अजितदादांना जाऊन विचारा त्यांच्याशी मी किती वेळा बोललोय ते. मुख्यमंत्री असताना, तत्कालीन मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवलं होतं, पण त्यामध्ये सुद्धा हिंदी सक्ती हिंदी भाषा दुय्यम ठेवण्यात आली होती. मात्र आता मराठी भाषेचं राजकारण मतपेटीसाठी केलं जातं उद्धव ठाकरेंचं, असं म्हटलं जातं. हे बघा, मराठी कंपल्सरी आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलंच जात नाही. 10वी पर्यंत कंपल्सरी झालेल्या ऍक्टने आणि नवीन शैक्षणिक धोरण जे मी शिक्षण मंत्री असताना ठरवलं गेलं त्याच्यामध्ये 12वी पर्यंत सुद्धा मराठी भाषा कंपल्सरी आहे. लवकरच त्याच्या संदर्भातला आवश्यक तो ऍक्ट अमेंड होईल, त्याच्यामुळे 12वी पर्यंत कंपल्सरी मराठी शिकायलाच लागेल. त्याच्यामुळे मराठीवर अन्याय होतो असं म्हणणं साफ चुकीचं आहे. दुसरं म्हणजे हिंदी ही महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून कंपल्सरी आहे, एवढं सुद्धा त्यांना माहिती नाहीये का? ही भाषा कंपल्सरी 5वी मध्ये होती. आता नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर 4थी पासून आपण मुलांना चॉईस देणार आहे की तुम्हाला कुठल्या भाषा घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये एखादा मुलगा जर्मनी सुद्धा घेऊ शकतो. मराठी तर कंपल्सरी आहे, इंग्लिश घ्यायला लागेल कारण इंटरनॅशनल लँग्वेज आहे. मग तुम्ही हिंदी घ्या, तुम्ही स्पॅनिश घ्या, तुम्ही संस्कृत घ्या, तुम्ही कुठलीही भाषा घ्या, हे चॉईस मुलांना दिलेलं आहे. आम्ही जर पूर्वीच धोरण कायम ठेवलं असतं तर त्यांना हिंदी कंपल्सरी झाली असती. हिंदी कंपल्सरी नाहीये, हिंदी ऑप्शनल. ही पहिलीपासून जे आपण शिक्षण देतो हे बेसिक शिक्षण असतं, एकदम एलिमेंटरी शिक्षण असतं, 1ली ते 3री. त्याच्यामध्ये मूळ हिंदी शिकून घेतली तर पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला ते सेंट्रलच्या वेगवेगळ्या परीक्षांना बसतील त्याला त्यांना हिंदीच भाषा वापरायला लागते किंवा इंग्रजी भाषा वापरायला लागते. आपली मुलं मागे सुद्धा पडता कामा नये. त्याच्यामुळे राजकारण कुठल्याही गोष्टीत अशा येता कामा नये की जे मुलांच्या हिताचं आहे ते मुलांच्या हिताचं आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की पूर्वीपासून कंपल्सरी आहे, आज कंपल्सरी केली आहे का? नाही, महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून हिंदी कंपल्सरी आहे, फक्त ती 5वी पासून होती. नवीन धोरणाप्रमाणे हा चॉईस मुलांना द्यायला लागेल की तुम्हाला हिंदी घ्यायची की नाही घ्यायची. पहिलीपासून आणल्यामुळे 4थीतला मुलगा म्हणू शकतो की मला हिंदी घ्यायची नाही आहे, आणि ती पूर्वीसारखी कंपल्सरी असती तर त्यांना हिंदी कायम घ्यायला लागली असती. एवढं समजून घेतलं पाहिजे. उगाच राजकारण करण्यात काही अर्थ नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कोणाच्या काळात मिळाला? मी मराठी भाषेचा मंत्री असताना मिळालं. मराठी भाषेचं धोरण कोणी ठरवलं? मी मराठी भाषेचा मंत्री असताना धोरण ठरवलं. त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही कामाला गेला
आणि तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला मराठीमध्येच बोलायला लागेल. हे पूर्वी कधी कंपल्सरी कोणी केलेलं नव्हतं. आम्ही करतो कामं, पण आम्ही काय त्याची जाहिरात करत बसत नाही, कारण मराठीबद्दल खरं प्रेम पाहिजे. आज आपलं तर्कतीर्थ जोशींनी जो एक मराठीचा खजिना निर्माण केला, आजही ते कार्यालय हे भाड्याच्या खोलीमध्ये होतं. त्याच्यासाठी बांधायचा पहिला निर्णय मी घेतला. मराठी भाषे एवढ्याशा 2 इमारतीच्या वळचणीमध्ये राहून ती इमारत होणार होती. त्या बाजूची इमारत साहित्य आपल्या सावित्रीबाई फुले हॉस्टेलची होती, या बाजूची आमच्या शिक्षण विभागाची होती. दोन्ही इमारती मराठी भाषेला दिल्या. तुम्ही का नाही देऊ शकला? तुम्ही का नाही भव्य ते मराठी भाषा भवन उभं करू शकला? ह्याच्यासाठी प्रेम लागतं मराठी भाषेबद्दल. मला साहित्यिक येतात मुंबईमध्ये, राहायला जागा नसते, ती व्यवस्था कोणी केली? आम्ही नवी मुंबईमध्ये आमचं मोठं इमारत उभी राहते, त्याच्यामध्ये साहित्यिकांची राहण्याची सोय होणार आहे. मराठी भाषेबद्दल नुसतं बोलून चालणार नाही, त्याच्यासाठी काम करायला लागेल. आज मराठी मुलं एकमेकाशी बोलताना हिंदीत बोलतात, त्यांच्यासाठी मराठी क्लब स्थापन करायची संकल्पना मांडली. त्यांना दरवर्षी अनुदान देण्याची व्यवस्था केली. बृहन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलनं घ्यायची व्यवस्था केली. परदेशी राहणाऱ्या मराठी माणसांना महाराष्ट्रामध्ये येण्याची सोय केली. तुम्ही नाही केली. ज्याला मी मंत्री होतो त्याला केली. त्याच्यामुळे मराठी भाषेसाठी जे जे केलं ते तुम्ही का नाही करू शकला? तुम्ही मराठीच्या नावावर राज्य केलं, तुमचं राजकारणच मराठीच्या नावावर चालतं. मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना. त्यांच्या बाजूने तुम्ही नाही उभं राहिला, त्याला एकनाथ शिंदे यायला लागले शेवटी उभं राहायला. रमाबाई नगरमध्ये एका वेळेला 100 कोटीची थकलेली भाडी दिली लोकांची, आणि ती सरकारने दिली. कुठल्या बिल्डरला नाही करायला लागली, बिल्डरना बाहेर काढला आणि सरकार आज त्या बिल्डिंग उभ्या करतंय. तुम्ही का नाही करू शकला? तुम्ही का बिल्डरच्या नादाला लागला? हा प्रश्न आहे. मराठी माणसाच्या मागे का नाही उभा राहिला? हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकारण येतं कामा नये. मला राज ठाकरे साहेबांचं कौतुक वाटतं. मराठीबद्दल भूमिका घेताना एकदम स्ट्रेट भूमिका घेतात. एक दिवशी मी त्यांना भेट घेऊन हे सगळं सांगेन की 5वी पासून कंपल्सरी होतं, आता जर 4थी ते कायम ठेवलं असतं तर मुलांना हिंदी भाषा कंपल्सरी झाली असते. आता हिंदी भाषा कंपल्सरी होणार नाही, ते मराठी. आणि आता जर आम्ही जर्मनीचा प्रोग्राम पुन्हा सुरू करतो, त्याशी मी मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो होतो. आपल्या मुलांना जर्मनीला पाठवायचं. ते म्हणाले तू आधी एक संमतीपत्र लिहून दे की तू हा कार्यक्रम चालवशील. म्हटलं आमच्या मुलांसाठी मी काही करेन. किती त्याच्यामध्ये कमीपणे, मी मंत्री होतो, एखादा कोऑर्डिनेटर म्हणून काम करणं खूप कमीपणाचं आहे, पण मी ते करायची तयारी कोणासाठी दाखवली? मराठी मुलांसाठी. उद्या ती मुलं मोठी झाली पाहिजेत, मराठी भाषा मोठी झाली. राज ठाकरेंची लवकरच भेट घेण्याची वेळ येणार आहे. 5 जुलैला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत, कोणताही राजकीय झेंडा न घेता, कोणताही पक्ष समोर न आणता मराठी नेत्यांना एकत्रित करत हिंदी भाषेच्या विरोधात मोर्चा काढतात. त्यावरती काय सांग? आणि या निमित्ताने राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का? एक गोष्ट बघा, त्यांनी एकत्र येणं नाही येणं हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. एका कुटुंबाचे सदस्य आहेत. जवळ यायचं नाही. पूर्वीला सगळं केलेलं विसरायचं नाही. ज्या वेळेला आदित्य ठाकरे उभे राहतात त्यावेळेला राज ठाकरे आपला कॅन्डिडेट उभं करत नाही, पण अमित ठाकरे उभे राहतात त्याला शिवसेना आपला कॅन्डिडेट देतं. या प्रकारे ते वागलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जायचं की नाही हा विचार राज ठाकरेंनी करायचा. आमचा तो प्रश्न नाही आहे. मराठी मुद्द्यावर मला एवढंच सांगायचं की मी जो मुद्दा सांगितला हा मुद्दा खोडून दाखवा की महाराष्ट्रामध्ये हिंदी आजपर्यंत सुद्धा कंपल्सरी होती, फक्त ती 5वी पासून कंपल्सरी होती. नवीन धोरणानुसार विद्यार्थ्यांना चॉईस द्यायला लागेल की तुम्हाला कुठल्या भाषा घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यामध्ये जर हिंदी कंपल्सरी राहिली असती तर त्यांना 10वी पर्यंत हिंदी घ्यायला लागली असती. त्याच्यामुळे त्या कॅटेगरीमधून हिंदी काढून खालच्या प्रायमरीच्या 3री पर्यंत प्री प्रायमरी आहे, तर त्या प्री प्रायमरीमध्ये हिंदी आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की 1ली ते 3री फक्त बेसिक नॉलेज देणार, ह्याच्या पलीकडे हिंदीचं काहीच नाही. पूर्वी तर ऍडव्हान्स हिंदी कंपल्सरी होती 5वी पासून. त्यांनी खात्री करून घ्यावी. आणि असं असेल तर हा मुद्दाच मुळात चुकीचा आहे, एवढं मला म्हणायचं आहे. 27 जूनलाच 10 वर्ष पूर्ण होत आहेत. सावंतवाडीकरांचं टर्मिनलचं जे स्वप्न होतं, मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन झालं. आज उपरोधिक साखर वाटप करण्यात आलं, आज वाढदिवस साजरा करण्यात आला. काय एक गोष्ट अशी आहे बघा की शेवटी ज्याला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब होते त्याला त्यांनी हे डिक्लेअर केलेलं होतं. कोकण रेल्वेचं म्हणणं आहे की त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन निघायला पाहिजे होतं, त्या काळामध्ये निघालं नसेल तर ते काढता येईल. परंतु त्याच्यामध्ये काही अधिकच्या सुविधा निश्चितपणे निर्माण झालेल्या आहेत. अधिकचा प्लॅटफॉर्म बांधण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी काय अधिकचा निधी हा आम्ही रत्नसिंधू मधून सुद्धा दिलेला होता टुरिझमसाठी, त्यांच्या काही ब्युटिफिकेशन वगैरे. दुर्दैवाने तो खर्च होऊ शकला नाही. परंतु पुढच्या काळामध्ये टर्मिनस हे सावंतवाडीत राहणार, कारण ज्या स्टेशनवरून गाड्या सुटतात त्याला टर्मिनस म्हणतात.
आज सावंतवाडीहून सुटणारी गाडी सुरू झाली, याचा अर्थ ते टर्मिनसचं त्याला स्टेटस मिळाल्याशिवाय ती गाडी सुरू झाली का? त्याच्यामुळे निश्चितपणे उपरोधिकपणे काही करावं, चांगल्यासाठी करावं, ते केलं, याच्याबद्दल मला आनंद आहे. या निमित्ताने तरी कोकण रेल्वेला थोडंसं आणि रेल्वे मंडळाला वाटेल की काही थ्रू ट्रेन ह्या सावंतवाडी स्टेशनमध्ये थांबल्या पाहिजे, जी आमची सातत्याने मागणी आहे. सावंतवाडी टर्मिनसमध्ये एकच महत्वाचा दोष होता की तिथं पाण्याची उपलब्धता नव्हती. त्याच्यासाठी आम्ही रत्नसिंधूमधून निधी दिलेला आहे आणि ती पाण्याची सोय झाल्यानंतर रेग्युलरली तिथं गाड्या थांबायला लागतील आणि त्या माध्यमातून पर्यटनाची वेगळी स्कीम, ज्याला आपण रेल टुरिझम म्हणतो, ही सुद्धा आपण सुरू करण्याची व्यवस्था केलेली आहे. थँक्यू. थँक्यू.